शुभ सकाळ मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि बघा माझी तर सकाळ झालीच आहे, बाहेर तर अंधारच आहे अजून. चला मी आता फिरून येते आणि लवकर फिरायला वगैरे गेलं तर फुलं मिळतात. आता ज्यांना मिळाले त्यांनाच, ज्यांच्या नशिबामध्ये असतात त्यांना फुलं मिळतात, कारण फुलं तोडणारे भरपूर लोक असतात आणि फुलांची झाडं कमी आहेत. तर मी सकाळी गेली की मला 1-2 तरी फुलं मिळतात. आणि आता नवरात्रीमध्ये आपण फुलं असतील पूजेला तर आपल्याला बरं वाटते नाही का. नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस, दुसरी माळ. आणि आजचा रंग आहे, शुभ रंग आहे लाल. लाल रंग तर आपल्या सगळ्यांना लहानपणापासूनच आवडतो नाही का. लाल रंग उत्साह आणि प्रेमाचा प्रतीक मानला जातो. त्याचप्रमाणे आपल्या सौभाग्याचा कलर सुद्धा लालच असतो, म्हणजे आपण जे कुंकू लावतो त्याचा कलर सुद्धा लालच असतो. आणि लाल रंग आपल्या जीवनामध्ये चैतन्य ऊर्जा निर्माण करणारा असतो. लाल रंगाची फुले, लाल रंगाची ओढणी किंवा लाल रंगाची साडी आजच्या दिवशी देवीला अर्पण करणे शुभ मानले जाते. तर लाल रंगाची फुलं सुद्धा भरपूर मिळाली. आणि आज वेगळा प्रकार म्हणजे डब्बल जास्वंदाचा गुलाबी कलर, असा म्हणजे लाईट गुलाबी कलर होता, त्याची फुलं सुद्धा मिळाली. फिरून आली, फुलं पण तोडून आणली मी. आणि नंतर मी आता लागली आहे कामाला. वगैरे केलं, त्याच्यानंतर घरातून झाडून काढलं, फरशी वगैरे पुसली आणि नंतर जाणार आंघोळीला, नंतर स्वयंपाक पाण्याला सुरुवात. जेवढ्या लवकर आपण उठलो तेवढ्या लवकर आपल्यामध्ये उत्साह असतो है नाही का. आणि आपली कामंसुद्धा भरभर होतात, लवकर पटकन होतात, असं वाटत नाही आपल्याला आळस वगैरे. जेवढ्या लवकर आपण उठतो तेवढ्या लवकर आपल्याला फ्रेश फील होते, ताजेतवानं वाटते. आणि जो आळस असतो तो आळससुद्धा आपल्यातून निघून जातो. आणि जेवढं आपण उशिरा केलं उठायला वगैरे तेवढं आपल्या शरीरामध्ये आळस भरतो. आता प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव असेल. मला तर 5ला जाग येते म्हणजे येते. मी असं मनात कधीतरी इच्छा करते की मी झोपणार अर्धा 1 तास, 15-20 मिनटं तरी जास्त झोपणार, पण नाही. मग कधी कधी असं चिडचिड वाटते ना, आपण रागाच्या भरात म्हणतो झोपत नाही किंवा झोप होत नाही वगैरे. तर आमच्या इथे काय म्हणतात, तुला कोण उठवते, तूच उठतेस, तुला आम्ही उठ थोडी म्हणतो, तुला एवढे कामं थोडी आहेत, तू लवकर उठतेस. गावखेड्यामध्ये सुद्धा लवकरच उठलं जातं. अंगण असते भरपूर मोठं, अंगणाला सडा सारवण केलं जातं, चूल सारवली जाते, त्याच्यानंतरच मग इस्तो पेटवला जातो. आणि गावाला पण मी लवकरच उठते, असं नाही की तिकडे जाऊन उशिरा वगैरे उठते म्हणून. आधीपासून सवय आहे मला. काढी ब्रश करून गरम कोमट पाणी पिणं आपल्या आरोग्यासाठी आरोग्यदायी आहे, हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आता जे आपल्यासाठी फायदेशीर असतील, आपल्या तब्येतीसाठी आरोग्यासाठी फायदेशीर असतील त्या गोष्टी तर चुकवायचं नाही. त्या सवयी स्वतःला पाडूनच घ्याव्या. ज्याच्याने आपल्याला फायदा होत असेल तर मग त्या सवयी करायला आपल्याला काय हरकत आहे. मग आता माझी देवपूजा आपली साधी सोपी सरळ असते. आता असावी पण अंधश्रद्धा असू नये नाही का. फक्त आपण पूजा करतो तेवढ्यानेच नाही, तर आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, कृतीमध्ये सुद्धा तेवढंच शुद्धपणा असला पाहिजे. कोणाचं मन दुखवायचं नाही, कोणाच्या बद्दल वाईट विचार करायचे नाही किंवा कोणाचं फुकट्याचं खायचं नाही. हे चांगले विचार आपण आपल्या आयुष्यामध्ये आणलं ना तर आपली पूजा सफल झाली समजायचं. तर असंच आहे, आता प्रत्येकांचे वेगवेगळं असते आणि असू शकते सुद्धा. आज डबल जास्वंदाचे फुलं मिळाले बघा, 3-4 मिळाले, जास्त नाही मिळाले. आणि हा आहे तुपेचा दिवा. माझ्याकडे एकच निरंजन आहे, तर एक संध्याकाळी मी तेलाचा दिवा लावते. आणि ही टवरी आहे, मातीची पंती आमच्याकडे म्हणतात टवरी, तर त्या टवरीमध्ये मी तुपाचा दिवा लावते. असं पण माझ्याकडे भरपूर तूप आहे जे खवट लागते, टेस्टी वाटत नाही. तर मी आता सणासुदीचं असेल किंवा चांगलं शुभ दिवस असेल त्यावेळेस मी तुपाचा दिवा लावते. तर आता नवरात्रीच्या 9 दिवस मी तुपेचा दिवा लावणार आहे. आणि आज छान छान फुलं मिळाली. आज वेगळी मिळाली, गुलाबी आणि लाल. आजचा शुभ रंग आहे लाल. लाल रंग सगळ्यांनाच आवडतो आहे की नाही. लाल रंगाची क्रेज सगळ्यांनाच असते लहानपणापासून. अशी आपली पूजा झाली. आता मला करायची आहेत घरातले कामं आणि तर तुम्हाला बाहेरच्या व्ह्यू दाखवते. तर दारामध्ये सुद्धा आज फुलं होती जास्त, तर फुलं लावली. दारामध्ये सुद्धा मी आज फुलं लावली, तुळशी पुढे सुद्धा लावली. आणि घरातली मंडळी झोपलेलीच आहे बघा. रुद्रांशचे पप्पा झोपलेलेच आहेत, कारण टाईम एवढी झाली नाही. उठतील आरामात. आणि मला आता स्वयंपाक करायचे आहे. पीठ मळून ठेवला होता, भात झाला होता, पीठ मळून ठेवला. आणि रुद्रांश पुरतेच चपात्या करायच्या आहेत, कारण शिड्या पोळ्या आहेत 2-4, त्याच्यामुळे रुद्रांसाठी फ्रेश चपात्या करून देते. पाणी भरते आहे. नळ आलं म्हणजे कोणीतरी चालू केलं ना तर कोणी पण भरता येतो, म्हणजे एकाने जरी चालू केलं तर सगळ्यांना भरता येतो. आणि इथे बघा, ते छोटे छोटे मी असे इथे तिथे लावले होते पॉलिथिनमध्ये, ते आता एक मोठी पॉलिथिन मिळाली माझी,
गव्हाच्या पिठाची त्याच्यामध्ये टाकलं मी. आता बघू, पानं खायला झाली झालं, चहामध्ये टाकायला झाली झालं. कसं आपण आलू आणतो, आलू म्हणजे बटाटे आणतो, अद्रक वगैरे आणतो, त्याला अंकुर येतात. मग काय करायचं, अशा पद्धतीने मी लावून देते. तर छान झाले. हे तर किती मस्त ताडासारखा उंच झाला अद्रकाचं झाड. त्याला कारलीचं वेलसुद्धा गुंडाळलेलं आहे. आणि आज मी हे लावलेलं आहे. माती आणायला गेली होती, माती आणली, तिथून सुद्धा स्वच्छ केलं. आता मी ना ऑनलाईन ते झाडं लावायचे बॅग असतात ते ऑर्डर करणार. बघू. रुद्रांशची शाळेची तयारी हे सकाळचे 2-3 तास असतात ना, म्हणजे रुद्रांश शाळेत जाईपर्यंत तेवढीच मला घाई गडबड गोंधळ होते. मग बाकी तर दिवसभर काही एवढे कामं राहत नाही. तो गेल्यानंतर असतील तर कपडे, थोडेसे चहा नाश्त्याचे भांडे, रुद्रांशची तयारी. आणि आता रुद्रांशची तयारी झाली आहे बघा. आणि त्याला मी ना काजळच्या टिकल्या लावून देते. त्याच्या चेहऱ्यावरती सूट होतात, खूप छान दिसतं, क्यूट दिसतो. आणि मोठा झाला, पहिलीत गेला तरीसुद्धा मी त्याला लावून देते. त्याच्या वर्गामध्ये 1-2 मुलंसुद्धा लावून येतात. आणि तो मला म्हणत नाही की नको लावूस वगैरे, म्हणून मला आवडते म्हणून मी त्याला लावून देते. वाली रुद्रांशची बैग, टिफिन बैग दिखा कैसी है, अच्छी है ना, पसंद आई. और ये स्कूल बैग, हे केव्हा मिळाली होती सांग, कान्हापोळ्याच्या दिवशी. रुद्रांशला स्कूल जायला बरीच झाली आहे ना रुद्रांश. आता तुझे दोन्ही बॅग नवीन आहेत, टिफिन बॉक्सची बॅग, स्कूल बॅग नवीन आहेस, तू फक्त जुना आहेस. तुला नवीन होण्यासाठी काय करावं लागेल, छान अभ्यास करावा लागेल, फटफट लिहायला लागेल, फास्ट स्पीडली लिहायला लागेल का. आडस कसं काढते, पहिलेच आडस काढावं लागते आंघोळीच्या आधी, नंतर काढते आडस. जा बिस्किट खाऊन घे, एक खाना, एक बिस्किट खा ले जल्दी से, हो जाता है खा के तेरा. खा लो, मैं चाय लाती हूँ जब तक के.